चक्रवारंकित रक्त सुपादो लखन मंडित आयत पन्नी चामर छत विभूषित कादो सही तुय पिता नरसिंह सही तुय पिता नरसिंह. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्याचे चरण रक्तवर्ण चक्राने अलंकृत केलेले आहे. म्हणजे हे जे काही वर्णन केलेलं आहे यशोधरेने हे खरोखर एक प्रकारच्या त्यावेळेच्या अलंकृत भाषेत केलेलं आहे. तर सर्वांना जय भारत जय संविधान. विश्ववंदनीय विश्वशांती दूत करुणेचा करुणासागर तथागत सम्यक संबुद्ध यांना पंचांग प्रणाम. स्त्रियांना व्यवस्थितेच्या जोखंडातून मुक्त करून समतेचा मार्ग दाखविणारे युगंधर युगपुरुष युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदनीय महामानवांना शतशः विनम्र अभिवादन करते. संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होत असलेल्या या व्याख्यानमालेमध्ये आजचे पुष्प 1071. आजचा विषय नरसिंह गाथा विश्लेषण हा विषय घेऊन आपल्याला लाभलेले आजचे आपले प्रमुख वक्ते आहेत. जिल्हा उपाध्यक्ष सावित्रीबाई पुणे विद्यापीठातून बुद्धिस्ट सायकोलॉजी अँड सायकोथेरपीमध्ये डिप्लोमा सरांनी केलेला आहे. सर श्रामणेर आहेत, राहता तालुक्याचे सरचिटणीस आहेत, बोधाचार्य आहेत, केंद्रीय शिक्षक आहेत, तसेच समता सैनिक दलामध्येही काम करतात. त्याचप्रमाणे 2024 ते 25 स्वाभिमानी धम्म परिषदेमार्फत धम्मरत्न पुरस्कार नी सन्मानित असलेले आपल्याला लाभलेले आजचे प्रमुख वक्ते आदरणीय त्रिभुवन सर आहेत. सर नरसिंह गाथा विश्लेषण करणार आहेत. आदरभावी विनंती करते की आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. आदरणीय त्रिभुवन सर. तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा पंचांग प्रणाम. आपल्या बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर पुणे संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे एकदम साधा मनुष्य आहे, साधा कार्यकर्ता आहे, परंतु तळमळ आहे धम्म कार्याची. आणि भारतीय बौद्ध महासभेमध्ये मला माझ्या कार्याचा अनुभव लक्षात घेऊन संस्कार उपाध्यक्ष बनवलं. हा खरंच गौरवाचा विषय आहे. आणि आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये सर्वजण जे काही जॉईन होतात त्यामध्ये अनेक खूप खूप हुशार मंडळी आहेत आणि अनेक केंद्रीय शिक्षक सुद्धा आहेत. अनेकदा मी माझं जे काही मत आहे एखादा कार्यक्रम झाल्यानंतर तेही मी नोंदवलेलं आहे. तर खूप सुंदर हा विषय आहे आणि मला जो विषय दिला नरसिंह गाथा तो खूप सुंदर असा विषय आहे. मी प्रथमतःच तो विषय अगोदर एका ग्रुपमध्ये दिला होता आणि आपल्या ग्रुपमध्ये प्रथमच देतोय. तर मी सर्वांचं स्वागत करतो आणि आयोजकांचंही स्वागत करतो आणि माझ्या छोटासा जो विषय आहे नरसिंह गाथा या नरसिंह गाथेला सुरुवात करतो. सर्वांना सविनय जय भीम आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर जेव्हा यशोधराला सोडून सिद्धार्थ गौतम गृहत्याग करतात आणि गृहत्याग केल्यानंतर ते 6 वर्ष सलग 6 वर्ष ध्यान धारणा करतात, अनेक वेगवेगळ्या परिश्रम करतात, तपश्चर्या करतात आणि मग त्यांना एक म्हणजे ज्ञानप्राप्ती होते. आणि ज्ञानप्राप्तीनंतर मग ते थोड्याशा कालावधीनंतर ते कपिलवस्तूमध्ये येतात आणि कपिलवस्तूमध्ये राजा शुद्धोधनाने तथागत बुद्धांना बोलवलं होतं. म्हणजे जेव्हा सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली त्यावेळेस ते बुद्ध बनतात आणि बुद्ध बनल्यानंतर
मग त्यांनी प्रथम जो काही धम्म आहे तो धम्म सांगितला आणि धम्माचा प्रचार प्रसार करत असताना राजा शुद्धोधनालाही वाटलं की आता सिद्धार्थाला ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि सिद्धार्थ हा सिद्धार्थ राहिला नसून आता ते बुद्ध झालेले आहेत, म्हणून मग आपण त्यांना गौतम बुद्धांना आपण आपल्याकडे त्यांचा जो काही संघ आहे आणि गौतम बुद्धांना सुद्धा आपल्याकडे भोजन दानासाठी बोलवावं. आणि म्हणून शुद्धोधनाने गौतम बुद्धांना आपल्या दरबारात बोलवलं आणि ते येत असताना मग ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम तपश्चर्या करीत होते त्यावेळेस यशोधरा सुद्धा ज्याप्रमाणे सिद्धार्थ गौतम कमी खात होते, कमी अन्न ग्रहण करत होते आणि अनेक प्रकारच्या तपश्चर्या करत होते आणि त्यांनी एक प्रकारचं काशाय वस्त्र परिधान केलेलं होतं आणि सगळ्या तृष्णेतून ते मुक्त होत होते, त्याचप्रमाणे इकडेही सुद्धा जरी यशोधरा राजवैभवात राहत असली तरी सुद्धा यशोधरेने सुद्धा जसे सिद्धार्थ गौतम राहत होते तसेच त्यांनी यशोधरेने आपला निश्चय केला आणि त्याही यशोधरा सुद्धा खूप अशा साधे जीवन जगत होते. आणि नंतर मग जेव्हा त्यांचा यशोधरा आणि सिद्धार्थ गौतमाचा जो काही मुलगा आहे राहुल जो आहे राहुलला आता कसं सांगायचं की तुझे पिता आपल्या दरबारात येत आहे, आपल्या कपिलवस्तूमध्ये आपल्या नगरीमध्ये येत आहे आणि मग तू कसं ओळखायचं. तर मग कसं ओळखायचं म्हणून आता वर्णन करावं लागेल की गौतम बुद्ध कसे दिसतात किंवा तुझे पिता कसे दिसतात. तर हे खूप सुंदर असं वर्णन यशोधरेने केलेलं आहे आणि राहुल बाळाला सांगते आहे की तू बघ अशा वर्णनाचा जो काही महापुरुष आहे तो महापुरुष म्हणजेच तुझे पिताश्री आहे किंवा पिताजी आहेत किंवा वडील आहेत. तर तू असं जे काही मी वर्णन करते तर त्या पद्धतीचा महामानव किंवा जे बुद्ध आहेत त्यांना तू ओळख आणि तेच तुझे पिता आहेत असं म्हणून ती यशोधरा आपल्या जो काही दरबार असतो त्याच्या गच्चीवर जाते आणि तिथून संघ चालत असतो आणि संघ चालताना संघाच्या समोर तथागत भगवान गौतम बुद्ध असतात आणि मग त्या खूप असं सुंदर असं वर्णन यशोधरा करत असते. तर हे जे आहे हे जवळजवळ एक 9 कडव्यामध्ये ही नरसिंह गाथेचं वर्णन केलेलं आहे आणि ह्या नरसिंह गाथेमध्ये खरं तर पाहायला गेलं तर सिद्धार्थ गौतमाच्या शरीरावरती 80 शुभचिन्ह होते आणि 32 लक्षणं होते आणि या 32 लक्षणामधून किंवा शुभचिन्हामधून काही चिन्ह किंवा काही वर्णन या गाथेमध्ये आलेलं आहे. आणि ज्या वेळेस आपला श्रामणी संघ भारतीय बौद्ध महासभा असो किंवा बंतीजींचा कोणताही संघ असो त्या संघामध्ये रोज सकाळी जेव्हा नवीन श्रामणेर होतात त्या श्रामणेरकडून अनेक गाथा पाठ करून घेतात आणि ह्या गाथा पाठ करत असताना मला या गाथेची खूप सुंदर अशी चाल आवडली आणि मला लक्षात आलं की ही गाथा खूप अशी वेगळी आहे आणि या चालीमुळं मला ही गाथा खूप आवडायची. म्हणून मी या गाथेचं फक्त पाली भाषेमध्ये जितकं वर्णन झालेलं आहे ते वर्णन मराठीत कसं असं असेल हे मी पाहत गेलो आणि बऱ्याच ठिकाणी थोडासा मी संदर्भ घेतला आणि संदर्भातून मग मला ते कळालं की खूप छान अशी गाथा आहे आणि तिची चालही खूप छान आहे. म्हणून मला माझ्या आवडीची जी ही गाथा आहे तर ही याचं प्रथम चरण जे आहे किंवा प्रथम आपण 4 ओळी ज्या आहेत त्याचं मी वाचतो आणि त्याचं लगेच ट्रान्सलेट मराठीत करतो आणि जेणेकरून तुम्हालाही ते समजेल. आणि याची या गाथेची चालही खूप सुंदर आहे.
तर मी थोडस चाल लावण्याचा प्रयत्न करतो आणि मग इकडे मराठीत मला सांगतो. तर ती त्याची चाल अशी आहे. चक्रवारंकित रक्त सुपादो लखन मंडित आयत पन्नी चामर छत विभूषित कादो हे सही तुय पिता नरसिंह हे सही तुय पिता नरसिंह. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्याचे चरण रक्तवर्ण चक्राने अलंकृत केलेले आहे. म्हणजे हे जे काही वर्णन केलेलं आहे यशोधरेने हे खरोखर एक प्रकारच्या त्यावेळेच्या अलंकृत भाषेत केलेलं आहे. तर हे जे आहे तथागत किंवा तुझे पिता कसे ओळखायचे की ज्यांचं चरण रक्तवर्ण चक्राने अलंकृत केलेलं आहे. रक्तवर्ण म्हणजे त्यावेळेस असं लाल कलर, हिरवा कलर अशा भाषा नव्हत्या. त्यावेळेस जे काही रक्ताचा जो काही कलर आहे किंवा रंग आहे तो रंग म्हणजे लाल कलर. म्हणजे म्हणून ज्याचे चरण रक्तवर्ण चक्राने म्हणजे असा लालसर अशा चक्राने अलंकृत केलेले आहे. तसेच ज्यांच्या पावलांच्या टाचा सुंदर आहेत आणि ज्यांचे पावलं चामर छत्राने सुशोभित आहेत असे जे नरात सिंह आहेत. म्हणजे नर म्हणजे पुरुष. त्या पुरुषामध्ये सिंहासमान म्हणजे सिंह हा एक प्रकारचा जंगलाचा राजा आहे. तर मनुष्याचा राजा जो आहे तो मनुष्याचा राजा म्हणून त्यांना म्हणतात नरात सिंह आहेत तेच तुझे पिता आहेत किंवा जे नरात सिंहासमान आहेत तेच तुझे पिता आहेत. म्हणून यशोधरेने असं सांगितलं की बघ बाळा, राहुल बाळाला म्हणते यशोधरा की बघ बाळा की जसं असे ज्यांचे पावलं आहेत ज्यांच्या रक्तवर्ण चक्राने ज्यांची चरण किंवा पावलं हे अलंकृत केले आहेत, टाचा त्यांच्या खूप सुंदर आहेत आणि चामर छत्राने सुशोभित झालेले आहेत, ज्यांची पावलं असे ते तुझे पिता आहेत. म्हणजे जेव्हा संघ येत असतो आणि संघ चालताना तथागत भगवान गौतम बुद्ध आपण बऱ्याच वेळेस पाहिलेले आहे की तथागत भगवान गौतम बुद्धाचे पावलं जे आहेत त्या पावलं अनेक ठिकाणी जिथे जिथे ते गेलेले आहेत त्या ठिकाणी त्यांचे पावलं उमटलेले आहेत. आणि त्या आपण बुद्धगयेला ही जरी गेलो तर तिथे तथागतांचे पावलं दिसतात आणि त्याच्यावरती हे चक्र जे आहे ते त्या मातीमध्ये किंवा उमटलेले दिसतात. आणि मग आपण लक्षात घेतो की हे जे पावलं आहेत तथागतांचे आहेत. आणि मग जेव्हा संघ जात होता शिस्त कळना ही कळना सवय जाणार नाही सवय. तर मग हे पावलं जे आहेत हे तथागतांचे आहेत. मग संघ जेव्हा जात होता मग त्यानंतर तथागतांचे पावलं तिथे पडत होते आणि त्या पावलं ते तिथं उमटत होते. आणि मग तू राहुल बाळा तू असं समज की ते तुझे पिता आहेत ज्यांचे असे पावलं आहेत ते. नंतर दुसरी जी काही गाथा आहे ती गाथा अशी आहे. दुसरं कडवं जे आहे साक्य कुमार वरो सुकुमालो लखन चितित पुण्य शरीरो लोकहिताय गतु नरवीरो हे सही तुय पिता नरसिंह हे सही तुय पिता नरसिंह. म्हणजे ते जे सुकोमल शाक्य कुमार आहेत म्हणजे सिद्धार्थ गौतम हे खरोखर राजकुमार होते आणि त्यांचं देह असा कोमल असा होता. मग यशोधरा म्हणते की ते जे सुकोमल शाक्य कुमार आहेत म्हणजे शाक्य कुळात जन्मलेले आहेत आणि ते जे सुंदर चिन्हाने परिपूर्ण शरीर संपन्न आहेत. आता सिद्धार्थ गौतम जो होते म्हणजे सिद्धार्थ गौतम जे आहे ते बोधिसत्व होते आणि बोधिसत्वांचं शरीर जे आहे ते परिपूर्ण असतं. परिपूर्ण असतं म्हणजे त्यामध्ये कोणतंही व्यंग नसतं. मग त्यांचे हात पाय या सगळं चेहरा डोळे कान सगळं कसं परिपूर्ण आहे. आणि त्यांच्या ह्या शरीरावरती
हे 80 शुभचिन्ह आहेत. ते थोडक्यात यशोधरा म्हणते ते जे सुंदर चिन्हाने परिपूर्ण असे शरीर संपन्न आहेत आणि ज्याने लोकांच्या हितासाठी गृहत्याग केलेला आहे, ते जे नरात सिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. म्हणजे सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला आणि गृहत्याग केल्यानंतर त्यांना जे काही ज्ञान झालं आणि ते ज्ञान सतत त्यांनी पुढे 45 वर्ष या त्यावेळच्या जम्मूद्वीपाला दिलं, म्हणजेच भारताला दिलं. आणि मग यशोधरा म्हणते, राहुल बाळाला म्हणते की ज्यांनी खरोखर लोकांच्या हितासाठी त्याग केलेला आहे, गृहत्याग केलेला आहे, ते जे तिसरं जे कडवं आहे ते आहे पुण्य सत्संग निपुमक वन्नो देव नरानो पियो नर नागो मत गजिंद विलासित गामी हे सही तुय पिता नरसियो हे सही तुय पिता नरसियो. म्हणजे हे जे काही कडवं आहे याचा अर्थ असा आहे की ज्यांचे मुखमंडल पूर्ण चंद्राप्रमाणे प्रकाशमान आहे आणि देव मनुष्य व नाग गणांना ते प्रिय आहेत आणि ते जे मस्त गजेंद्राप्रमाणे जात आहेत, ते जे नराज सिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. आता यामध्ये ज्यांचे मुखमंडल पूर्ण चंद्राप्रमाणे प्रकाशमान आहे, म्हणजे जेव्हा सिद्धार्थ गौतम हे बोधिसत्व असतात, बोधिसत्व बनण्या अगोदर सुद्धा 4 स्टेप्स असतात. त्या 4 स्टेप मधून अनेक जन्मामधून सिद्धार्थ गौतम हे बोधिसत्व बनतात आणि जेव्हा बोधिसत्वाला ज्ञान प्राप्ती होते आणि ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ते बुद्ध बनतात आणि बुद्ध बनल्यानंतर त्यांच्या शरीरातून एक प्रकारे काय निघतो, प्रकाश निघतो आणि त्यांचा जो चेहरा असतो तो खूप असा सुंदर असा असतो आणि त्या चेहऱ्याच्या अनेक आता आपण चित्र पाहिलेले आहेत तथागतांचे, तर त्या चेहऱ्याच्या सभोवती एक प्रकाशमान वलय असतं आणि त्या वलयामुळं त्यांचा चेहरा आणखी चांगला दिसतो, सुंदर दिसतो. म्हणजे त्यांचं मुखमंडल पूर्ण चेहरा खूप असा चंद्राप्रमाणे प्रकाशमान दिसतो आणि त्यानंतर देव मनुष्य व नाग गणांना ते प्रिय आहेत. मग जे देव आहेत, जे मनुष्य आहेत, नाग लोक आहेत, त्या नाग गणांना सुद्धा जे प्रिय आहेत असे ते तथागत भगवान गौतम बुद्ध आणि जे मत गचिंद विलासित गामी, म्हणजे जे हत्तीप्रमाणे एक मस्त अशा लयबद्ध पद्धतीने चालतात. म्हणजे हत्ती बघा की तो चालताना असा खूप भरभर चालत नाही, खूप असा इकडे तिकडे चालत नाही, तो सरळ चालतो आणि शांत त्यांचं चित्त असतं आणि तो असा रुबाबदारपणे जे चालत आहेत असेचे तथागत आहेत, ते तुझे वडील आहेत आणि तेच नरात सिंह आहेत. म्हणजे सर्व पुरुषांमध्ये किंवा सर्व मानवांमध्ये जे सिंहा समान आहेत, म्हणजे एखाद्या राजाप्रमाणे आहेत, तेच तुझे पिता आहेत. म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धाचं हे वर्णन या यशोधरेने या गाथेमध्ये सांगितलेलं आहे आणि हे जे काही गाथा आहेत, या गाथा आपल्यापर्यंत येता की थोडासा मागे पुढे त्याचा उच्चार झालेला आहे आणि त्याचा थोडासा मागचा पुढचा आणि त्यावेळच्या स्थितीचा संदर्भ लावून आपण ही पाली भाषेतील हा शब्द कसा असेल, हा शब्द योग्य तो कसा असेल, हे आपण त्याचा अर्थ लावून या गाथेचा अर्थ आपण काढतो, म्हणजे प्रत्येक गाथेचा अर्थ काढतो. तर ही जी पाली गाथा आहे, ही पाली गाथा समजण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
खूप असं खूप कष्ट घेतले. अनेक वेळेस वेगवेगळ्या देशामध्ये त्यांनी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला गाथेचं पुस्तक दिलं, सुरुवातीला दिलं होतं, त्या गाथेच्या पुस्तकामध्ये ज्या गाथा आहेत त्या गाथेचा अर्थ मिळावा म्हणून अनेक देशामध्ये त्यांनी पाठवले आणि त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स येतो, काय काय त्याचा अर्थ येतो. अनेक त्यावेळेचे अतिशय तज्ञ भंतीजी होते, त्या भंतीजींकडून या वेगवेगळ्या गाथेचा अर्थ काय येतो, वेगवेगळ्या शब्दाचा काय अर्थ येतो हे समजण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप कष्ट घेतले आणि त्यांनी असा एक पाली भाषेमध्ये एक ग्रंथही, पाली भाषेची शब्द संग्रह म्हणजे एक डिक्शनरी त्यांनी लिहिलेली आहे आणि त्यामधून भरपूर असे पालीचे शब्द आपल्याला कळतात आणि त्याबरोबरच आपण जेव्हा पाली शिकतो त्यावेळेस त्याचं व्याकरणही आपल्याला खूप समजतं आणि त्या पाली भाषेचं सुद्धा आपल्याला खूप असं एक प्रकारे ओढ लागते आणि किती वाचावं आणि किती गाथा आपण समजून घ्यावेत अशी इच्छा तयार होते. आणि ही इच्छा जितकी आपली तयार होईल, मनापासून ती इच्छा ज्यावेळेस आपल्याला तयार होईल त्यावेळेस आपल्याला तथागतांबद्दल श्रद्धा वाढेल आणि जितकी आपली तथागतांबद्दल श्रद्धा वाढेल तितकंच आपल्याला धम्माबद्दल सुद्धा श्रद्धा वाढेल आणि जितकं आपण धम्माबद्दल श्रद्धा ठेवू तितकं आपण धम्माचं आचरण करू. म्हणून ह्या ज्या काही गाथा आहेत ही आपण नरसिंह गाथा घेतली, परंतु या गाथेसारख्या अनेक गाथा आहेत आणि एक प्रकारचं एक धम्मपद म्हणून एक पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये त्या अनेक धम्मपद आहेत. आतापर्यंत आपल्याला ज्या काही गाथा आलेल्या आहेत त्या गाथा जेव्हा तथागत भगवान गौतम बुद्ध वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या प्रसंगाच्या वेळेस वेगवेगळ्या त्यांच्या मुखातून ह्या गाथा आलेल्या आहेत. तथागत भगवान गौतम बुद्ध असं कोणत्याही वेळेस आपण जसं गप्पा मारतो बोलतो तसं ते बोलत नव्हते. ते खूप मोजकं बोलायचे, परंतु ते जे काही त्यांच्या मुखातून ज्या काही शब्द किंवा ज्या काही ओळी किंवा गाथा बाहेर पडायच्या त्या गाथा म्हणजे एक प्रकारचे अभंग. आपण जसं तुकाराम महाराज तेही जेव्हा असे चालायचे, चालत असताना काही प्रसंग घडला की तेही असे कवी करायचे, एखादी कविता करायची आणि ते कविता एक प्रकारचं त्रिकालबाधित सत्य असतं. त्रिकालबाधित सत्य म्हणजे जे कालही सत्य होतं, आजही सत्य आहे आणि उद्याही सत्य राहणार आहे, म्हणजे त्रिकालबाधित सत्य असंच त्यांच्या मुखातून बाहेर पडायचं. आणि मग हे जे काही बाहेर पडलेल्या गाथा ज्या आहेत ह्या गाथा त्यावेळेस जे काही संघ होता तो संघ काय करायचा, तो ऐकायचा आणि त्यावेळेस लिपीबद्ध काही नव्हतं. मग म्हणते आनंद तथागत भगवान गौतम बुद्धांबरोबर नेहमी असायचे, तर म्हणते आनंदाने खूप गाथा अशा पाठ केल्या. म्हणजे जे काही तथागतांच्या मुखातून जे काही वाक्य बाहेर पडतील ते वाक्य ते पाठ करायचे आणि त्यांच्याबरोबर जो काही संघ असायचा त्या संघामध्ये सुद्धा अनेक लोक अरहंत झालेली होती आणि ते लोकांची बुद्धिमत्ता खूप अशी तीव्र होती आणि ते काय करायचे, तथागतांचे हे वाक्य पाठांतर करायचे आणि पाठ केल्यानंतर मग ते भिक्षाटनाला गेल्यावरती किंवा एखादा धम्मदेसना द्यायची असेल त्यावेळेस ती सांगायचे आणि त्यावरती त्या धम्माच्या गाथेवरती खूप असा अभ्यास करत राहायचे आणि त्याचा गाथेचा अर्थही लावायचे. त्यावेळेचे प्रसंगही ते इतरांना सांगायचे. परंतु मग ह्या लिपीबद्ध नसल्यामुळं हे भंती जे आहे त्यावेळेच्या भंतीजींनी खूप असं आयुष्यभर त्या गाथा पाठ केल्या आणि ते भंतीजी म्हातारे व्हायच्या अगोदरच, त्यांच्या निधनाच्या अगोदरच त्यांनी काय केलं की अनेक भंतीजींना या धम्माच्या प्रवाहात आणलं आणि त्या भंतेजींकडून पुढच्या भंतेजींकडून म्हणजे त्यांच्या शिष्यांकडून ह्या गाथा पाठ करून घेतल्या, त्याचा अर्थ व्यवस्थित सांगितला आणि मग असं करत 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 ह्या गाथा आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. या गाथ्यांचं
म्हणजे 90% ह्या गाथा आहेत बरोबर, पण 1-2 शब्द इकडे तिकडे होतात, परंतु त्याचा जो काही गर्भित अर्थ आहे तो खरोखर खूप असा सुंदर आहे. आणि ह्या गाथा अनेक लोकांनी आता लिपिबद्ध झाल्यानंतर, म्हणजे जेव्हा संघमित्रा श्रीलंकेला गेली, अशोक सम्राट अशोकाची मुलगी जेव्हा श्रीलंकेला गेली, तिथे मग हा धम्म तिथे रुजवला आणि या गाथ्यामध्ये तोपर्यंत नंतर मग कालांतराने लिपिबद्ध झाल्या आणि त्यावेळेस या गाथा पुढच्या पिढीसाठी जावं गेल्या पाहिजे यासाठी मग सम्राट अशोकाने खूप असे स्तूप बांधले, अशोक स्तंभ बांधले, विहारे बांधली आणि तिथे शिलालेख आपल्याला दिसतात आणि त्या शिलालेखावरती या गाथा लिहिलेल्या असायच्या. ब्रह्मदेशामध्ये तर या जवळजवळ 84,000 गाथा या अशा पांढऱ्या शुभ्र अशा संगमरवरी दगडावरती कोरलेल्या आहेत. आणि कोणतीही गाथा किंवा ही चिरकाल हा धम्म राहावा म्हणून मग त्या गाथा कोरलेल्या आहेत. आणि आपण जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या पर्यटनाला जातो तेव्हा या पर्यटनामध्ये आपण स्तूप बघतो, लेण्या बघतो आणि त्या लेण्यावरती या गाथा ह्या लिहिलेल्या आहेत, कोरलेल्या आहेत आणि मग त्याचा अर्थ आपल्याला समजतो. आणि अनेक लोक आता जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा धम्म दिला आणि या धम्म दिल्यानंतर मग बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा 1956 नंतर त्यांचा निश्चय होता की मी आता इथून पुढचं आयुष्य या धम्म कार्यात घालवेल किंवा मी सर्व भारत धम्ममय करेल. आणि या धम्ममय भारत काढण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही, परंतु आताचे जे काही ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी जो काही धम्म दिला आणि बौद्ध झाले लोक, मग ही बौद्ध लोक खूप असे अभ्यास करतात, आपली पाली भाषा शिकतात, पाली भाषा शिकून ब्रह्मलिपी शिकतात आणि वेगवेगळ्या जे काही कोरलेले आहेत त्या लिपीचं ट्रान्सलेशन करून आता पुस्तकं छापतात आणि इतरांपर्यंत त्या गाथा पोहोचवतात. असा आपल्यापर्यंत या गाथा आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. मग योग्य तो अर्थ जर आपल्याला एखाद्या गाथेचा लावायचा असेल तर मग तथागत भगवान गौतम बुद्धांनी कोणत्या प्रसंगी ही गाथा म्हटलेली आहे, ती गाथा आपल्याला त्याचा संदर्भ घ्यावा लागतो आणि मग योग्य तो शब्द हा योग्य आहे आणि या शब्दाचा अर्थ असा आहे असं आपल्याला लक्षात येतं आणि मग या गाथेचा अर्थ आपल्याला छान असा लक्षात येतो आणि मग आपल्याला लक्षात येतं की ही गाथा एका अभंगाप्रमाणे आहे. अभंग म्हणजे जे भंग पावत नाही असे जे काही वाक्य असतात त्याला अभंग म्हणतात किंवा अशा कविता किंवा 4-4 ओळीच्या जे काही लाईन्स असतात त्याला आपण अभंग म्हणतो. मग हे अभंगाप्रमाणेच हे गाथा आहेत आणि ह्या त्रिकालबाधित सत्य आहेत, त्रिकालबाधित आहेत म्हणजे तिन्ही काळात योग्य आहे. म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध जेव्हा होते तेव्हाही ते नियम लागू पडतात, आताही लागू पडतात आणि पुढील भविष्यातही ते लागू पडतील. जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत या तथागतांच्या गाथा खरोखर अजरामर राहतील. आणि त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जे काही लिखाण करून ठेवलेलं आहे ते लिखाणही किंवा त्यांचे विचारही आपल्याला एक खूप अशा जीवन जगण्याची जी काही जगण्यासाठी जे काही विचार आहेत ते विचार सुद्धा त्या अजरामर आहेत. तथागतांचे गाथा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत ह्या गाथा किंवा विचार ह्या पृथ्वीतलावर राहतील आणि ह्या नेहमीच हे विचार नेहमीच मनुष्य जातीला सर्व मनुष्य जातीला खरोखर जीवन जगत असताना फार फार उपयोगी पडतील. म्हणून प्रत्येकाने धम्मगाथा धम्मपद हे पुस्तक वाचायला पाहिजे. त्याचप्रमाणे या गाथा सुद्धा तथागतांच्या गाथा सुद्धा खूप अभ्यासपूर्ण वाचल्या पाहिजे आणि मग आपली श्रद्धा तथागतांवरती आणि धम्मावरती वाढवली गेली पाहिजे. तर
हा 3 नंबरचे जे काही हे कडवं होतं की त्यामध्ये यशोधरा म्हणते की ज्यांचं मुखमंडल संपूर्ण चंद्राप्रमाणे प्रकाशमान आहे आणि नाग आणि देव गणामध्ये जे प्रिय आहेत आणि जे असे मस्त गजेंद्राप्रमाणे विलासितगामी म्हणजे गजेंद्रप्रमाणे जात आहेत तेच नरात सिंह आहेत किंवा पुरुषांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत आणि तेच तुझे पिता आहे. तर चौथी जे काही कडवं आहे ते असं आहे, कतीय संभव अगकुलीनो देव मनुस नमस्पित पादो शील समाधी पतिठित चित्तो एसई तुय पिता नरसिंहो एसई तुय पिता नरसिंहो. मग ह्या गाथीचा ह्या कडव्याचा अर्थ असा आहे की ते जे सर्वश्रेष्ठ क्षत्रिय कुळात जन्म पावले आहेत आणि ज्यांच्या चरणांची देव मनुष्य वंदना करतात, ज्यांचे चित्त शील समाधीने परिशुद्ध झालेले आहे आणि ते जे नरात सिंह आहेत तेच तुझे पिता आहे. तर यामध्ये क्षत्रिय संभव अग्गकुलीन म्हणजे क्षत्रिय कुळात जन्म झालेला आहे. सिद्धार्थ गौतमाचा जन्म हा क्षत्रिय कुळात झालेला आहे आणि क्षत्रिय कुळ म्हणजे क्षत्रिय कुळ म्हणजे हे राजे जे लोक होते त्यांचं जे कुळ होतं ते क्षत्रिय कुळ होतं. मग क्षत्रिय म्हणजे जो अनेकांचं रक्षण करतो आणि जो इतरांना सांभाळू शकतो असं जे कुळ आहे ते क्षत्रिय कुळ आहे. आणि या क्षत्रिय कुळात ज्यांचा जन्म झालेला आहे आणि ज्यांचे चरणांची देव आणि मनुष्य सुद्धा काय करतात, पूजा करतात त्यांच्या चरणांची. आणि असे जे पुरुष आहेत ज्यांचं चित्त शील समाधीने परिशुद्ध झालेले आहे. आता चित्त जे आहे शील समाधीने परिपूर्ण म्हणजे शील म्हणजे आपण जे काही वागतो त्याला आपण शील म्हणतो. आणि ह्या तथागतांचं जे शील आहे चित्त जे आहे या चित्त आपल्यासारखं सर्वसाधारण चित्त नसतं. तर त्यांचं चित्त जे आहे ते एक त्यांच्या चित्तामध्ये 4 ब्रह्मविहार म्हणजे 4 प्रकारच्या प्रवृत्ती असतात म्हणजे त्याला आपण ब्रह्मविहार म्हणतो. मग तथागतांच्या चित्तामध्ये काय असतं, मैत्रीभाव असते. मैत्रीभाव म्हणजे थोडक्यात हे जे चित्त आहे हे जसं आई वडिलांचं चित्त असतं मुलांच्या प्रती ते चित्त म्हणजे तथागतांचं चित्त असतं. म्हणजे त्यांच्या चित्तामध्ये अनंत मैत्रीभाव असतो. म्हणजे फक्त आपण कसं की आपले शेजारी आपले फ्रेंड्स किंवा मित्र आपले नातेवाईक यांच्यावर प्रेम करतो, आपले मुलं आपले घरातील मंडळी यांच्यावर प्रेम करतो. परंतु तथागतांच्या चित्तामध्ये इतका मैत्रीभाव असतो की ते सर्व सजीवांप्रती निस्वार्थ भावनेने सद्भावना ठेवतात आणि मैत्री करतात. सर्व प्राणी सुखी असोत, सर्व प्राणी कायम सुखी राहोत अशी ती मंगल कामना करतात आणि त्यांच्यामध्ये कुणाच्याही प्रती राग द्वेष आणि सूड भावना नसते. असं जे काही चित्त आहे त्याला मैत्रीभाव म्हणतो. आणि ही मैत्रीभावाचं चित्त तथागतांचं असतं. आणि त्याचप्रमाणे तथागतांच्या चित्तामध्ये दुसरा जो काही भाव असतो तो आहे करुणा. या करुणा भावामध्ये त्यांना दुःखात असलेल्या सर्व जीवांप्रती सहवेदना वाटणे किंवा कुणालाही कुणाचंही वाईट होऊ नये अशी त्यांच्या चित्तामध्ये इच्छा असते. आणि सगळ्यांच्या प्रती त्यांच्या चित्तामध्ये सगळ्यांच्या प्रती करुणा खूप आनंद अशी करुणा असते. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या चित्तामध्ये मुदिता म्हणजे आनंद असतो. म्हणजे इतरांच्या यशात सुद्धा ईर्ष्या न ठेवता त्यांच्या यशात सुद्धा आनंद अनुभवता येणं याला म्हणतात मुदिता. आणि दुसऱ्यांच्या प्रगतीत समाधान जेव्हा वाटतं तेव्हा त्याला ते जे काही चित्ताची अवस्था असते त्याला मुदिता म्हणतात. आणि ईर्ष्या मत्सर यावरती सुद्धा त्यांनी विजय मिळवलेला असतो. असं जे चित्त तथागतांचं चित्त असतं. आणि त्याचप्रमाणे तथागतांच्या चित्तामध्ये चौथी भाव असतो
की तो म्हणजे उपेक्षा, म्हणजे सर्व परिस्थितीत मानसिक संतुलन ह्या चित्तामध्ये राखलं जातं आणि कोणत्याही प्रकारचा परतफेड झालीच पाहिजे असं त्यांच्या चित्तामध्ये असा स्वार्थ भाव नसतो. मग असं जे चित्त आहे अशा चित्तामध्ये असं समाधीने युक्त असं परिशुद्ध झालेलं चित्त हे तथागतांचं असतं. आणि ह्या मग ज्यांचं असं चित्त आहे, जे चित्तामध्ये शील समाधी आहे, ते तुझे वडील आहेत, ते तुझे पिता आहेत, असं यशोधरा राहुल बाळाला सांगते. नंतर 5वं जे कडवं आहे ते आहे आयतयूत सुसुटित नासो गोपमुखो अभिनील सुनेतो इंद्रधनु अभिनील वमुखो एसही तुय पिता नरसिंह, एसही तुय पिता नरसिंह. म्हणजे ज्यांची नासिका विस्तीर्ण आणि सरळ किंवा डौलदार आहे, ज्यांचे नेत्र नील वर्णाचे आहेत असे, आणि ज्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या या पाडसाप्रमाणे आहेत, आणि त्यांच्या भूमुख म्हणजे भुवया, ज्यांच्या भुवया श्यामवर्णी किंवा इंद्रधनुष्याच्या कमानीप्रमाणे आहेत, तेच ते जे नरात सिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. म्हणजे थोडक्यात यशोधरा येथे गौतम बुद्धांची एक प्रकारे त्यांच्या शरीराचं वर्णन करते, आणि त्यातलं एक वर्णन जे आहे की तुझ्या पिताश्रीच्या किंवा तुझ्या वडिलांच्या भुवया कशा आहेत, इंद्रधनुष्याप्रमाणे आहेत. इंद्रधनुष्याप्रमाणे म्हणजे त्यांचा रंग तसा नाही, तर इंद्रधनुष्य बरोबर गोल अर्धगोलाकार असतात, आणि बरोबर अर्धगोलाकार असे छान अशा ज्यांच्या भुवया आहेत आणि ज्यांचे नेत्र किंवा डोळे असे निळसर आहेत. आणि आपण बघा म्हणतो की जशी चेहऱ्याची ठेवण असते, तर जे चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये नाकाचं जास्त अस्तित्व किंवा सौंदर्य असतं, तर असं सुंदर असं नाक किंवा नासिका अशी ह्या तथागताची आहे. आणि असं जे काही वर्णन मी जे करते तेच तुझे पिता आहेत, अशी यशोधरा ह्या कडव्यामध्ये म्हणते आहे. नंतरचं पुढचं कडवं जे आहे, वठ सुवठ सुसुटित घेऊ सिंहानु मिगराज शरीरो, आणि मधुर आहे. आणि हे वाणी ऐकण्यासाठी खूप लोक त्यावेळेचे उपासक उपासिका वाट पाहायचे, आणि खरोखर जेव्हा तथागत भगवान गौतम बुद्ध उपदेश द्यायचे त्यावेळेस ते सर्व लोक ते धम्मदेशना ऐकायचे. नंतर यशोधरा म्हणते आहे, ज्यांची जीवा सिंदुराप्रमाणे रक्त वर्णाचे आहे आणि ज्यांच्या मुखात पांढरे शुभ्र असे 20 असे 40 दात आहेत. म्हणजे आपल्याला 32 दात असतात, परंतु ज्या सिद्धार्थाला 32 दात होते. म्हणजे थोडक्यात काय की हे लक्षण आहे, बोधिसत्वाचं लक्षण आहे, तथागतांचं लक्षण आहे की त्यांच्यामध्ये त्यांच्या मुखामध्ये वरती 20 आणि खाली 20 असे पांढरे शुभ्र एकसारखे दात असतात. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य भरलेलं होतं तथागतांच्या या शरीरामध्ये. जसं त्यांच्या शरीरामध्ये सौंदर्य भरलं होतं, तसंच तथागतांच्या चित्तामध्ये सुद्धा खूप मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा असे भाव होते त्यांच्या चित्तामध्ये. आणि म्हणून ते शरीराने आणि मनाने सगळ्यात सुंदर जो व्यक्ती आहे हा तथागत भगवान गौतम बुद्ध आहे. या असे या गाथेमधून अर्थ समजून येतोय. नंतर पुढचं जे कडवं आहे, दोन राहिलेत कडवे फक्त आता. अय्यन वर्ण सुनील सुखे सो कंचन पट विसुद ललाटो ओसदी पंढर शुद्ध सवन्नो एसई तुय पिता नरसिंह, एसई तुय पिता नरसिंह. म्हणजे ज्यांचे केस काळेभोर आणि डोळे असे निळे आहेत, ज्यांचं कपाळ सोन्याप्रमाणे तेजोमय आहे, आणि ज्यांच्या भुवयातील केस औषधी ताऱ्याप्रमाणे फिकट पिवळ्या रंगाचे आहे, ज्यांची काया औषधी ताऱ्याप्रमाणे शुभ्र सुशोभित आहे, ते जे नरात सिंहा समान आहेत तेच तुझे पिता आहेत. मग येथे या कडव्यामध्ये यशोधरा त्यांच्या केसांचं वर्णन करते आहे. त्यांच्या ललाटू म्हणजे
त्यांचं कपाळ जे आहे असं सोन्याच्या मुलामा दिल्याप्रमाणे त्यांचं कपाळ दिसतं आहे. आणि त्यांच्या भुवयाचा कलर सुद्धा कसा औषधी दाराप्रमाणे फिकट पिवळ्या रंगाच्या त्या भुवया आहेत. आणि त्यांची जी काया आहे, काया खूप अशी सुंदर अशी काया आहे आणि औषधी ताऱ्याप्रमाणे सुशोभित अशी तथागतांची काया होती. आणि मग हे वर्णन या 8व्या कडव्यामध्ये यशोधराने केलेलं आहे. आणि मग राहुल बाळाला सांगते आहे की ह्या वर्णनाचं तू बघ आणि मग ते तुला लक्षात येईल की तुझे पिता कोण आहे. आणि नंतर शेवटचे जे काही कडवं आहे, या कडव्यामध्ये यशोधरा म्हणते की गच्छति नीलपथे वियचंदो तारांगण परिवेटित रूपो सावकमचो गतो समनिंदो एसई तुय्य पिता नरसिंहो एसई तुय्य पिता नरसिंहो. म्हणजे निळ्या आकाशातील तारांगणात ज्या प्रकारे आकाश मार्गामध्ये तारकांनी वेढलेला चंद्र जो जात असतो, त्याचप्रमाणे जे चंद्रासमान या भिक्षुगणामध्ये शोभून दिसतात, अशा श्रावक संघामध्ये श्रावकांसमवेत जे जात आहेत ते तुझे पिता आहेत. तेच नरामध्ये सिंह समान आहेत, तेच तुझे पिता आहेत. म्हणजे बघा, यामध्ये यशोधरेला सांगायचं आहे की संघ तर खूप मोठा आहे, परंतु संघामध्ये एकदा का मनुष्य आला की तो मनुष्य कसा असतो की सर्वजण समान असतात. आता हा समानतेचा जो सिद्धांत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागतांकडून घेतलेलं आहे. जे काही संविधान लिहिलेलं गेलं आहे ते संविधानामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत या तथागतांच्या धम्मामधून बाबासाहेबांनी घेतलेल्या आहेत. त्यापैकी ही समानता सुद्धा तथागतांच्या त्यांच्या विचारातून घेतलेली आहे. बघा, तथागतांनी काय केलं की जेव्हा धम्म सांगितला, धम्म सांगायचे तथागत भगवान गौतम बुद्ध, तर त्यावेळेस ते काय जेव्हा समजला धम्म, पुढच्या उपासकेला धम्म समजला, तर ते काय म्हणायचे की तथागतांना ते उपासक विनंती करायचे की म्हणते किंवा आम्हाला तुम्ही काय करा, तुमच्या संघामध्ये घ्या, म्हणजे तुमच्या बरोबर घ्या. तर मग एक मनुष्य असा तथागतांच्या संघामध्ये जोडला गेला. म्हणजे जेव्हा संघ तयार झाला, म्हणजे त्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्ध त्या उपासकाला म्हणायचे की यही भिक्खवे म्हणजे भिक्खू तुम्ही या, म्हणजे की उपासक तुम्ही आता या किंवा भिक्खू तुम्ही या संघामध्ये. आणि संघ ज्या वेळेस तयार होतो त्यावेळेस संघाला तथागतांनी काशाय वस्त्र दिलेले होतं. आणि त्या काशाय वस्त्राचं खूप असं महत्व आहे. आणि सगळेजण जे आहे ते सगळे एकसारखे दिसावं म्हणून ते काशाय वस्त्र सर्वांना दिलं जातं. आजही शाळेमध्ये आपण विद्यार्थी जातात तर विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो. या मागचं कारण असं आहे की त्या एखाद्या मुलाचे आईवडील खूप श्रीमंत असेल, एखादा उच्च जातीचा असेल, एखादा खूप हुशार असेल, आणि परंतु दुसरा जे त्याच्या विरुद्ध साईडला असा आहे की एखादा खूप गरीब घराण्यातला आहे, तो श्रेष्ठ जातीमधून आलेला नाही. आणि मग हे सगळे जर असं वेगवेगळेपणा दिसला तर तो तिथं काय होतो, एक प्रकारचा भेद तयार होतो, डिस्क्रिमिनेशन तयार होतं. आणि म्हणून आपल्या शाळेमध्ये सुद्धा सगळ्यांना एकसारखं काय दिला जातो, गणवेश दिला जातो. म्हणजे शाळेमध्ये गणवेश दिला म्हणजे कोणीही वेगवेगळं नाही, सगळे समान आहेत. तसंच तथागतांच्या संघामध्ये काशाय वस्त्र सर्वांना दिलं जायचं. आणि मग ते या काशा सगळे सारखे दिसणार, सगळे बंदीची सारखे दिसणार. मग तू कसा ओळखणार राहुल? तर मग जे चंद्राप्रमाणे हे ह्या भिक्षुगणात शोभून दिसतात, जसं आकाशात तारांगण असतं, त्या तारांगणामध्ये चंद्र सुशोभित असतो. सुशोभित म्हणजे असा वेगळ्या प्रकारचं मोठा दिसतो आणि प्रकाशमान दिसतो. त्याचप्रमाणे या श्रावक संघामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध असे वेगळे दिसतात आणि सुंदर असे त्यांची काया, सुंदर असं शरीर दिसतं. आणि असे जे आहेत ते तुझे पिता आहेत. म्हणून
ह्या अशा 9 प्रकारच्या कडव्यामध्ये ही गाथा समाविष्ट झालेली आहे. अनेक प्रकारे अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तथागतांचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे आणि मराठीत तर केलेलं आहे, मराठीत खूप सुंदर भाषांतर आहे, परंतु तो इंग्लिशमध्ये सुद्धा खूप असं सुंदर असं वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागतांचं केलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तथागतांचे सर्व विचार आवडले होते आणि त्यांना लहानपणापासूनच वाटत होतं की तथागतांसारखंच धम्म आपण आचरण करावा. परंतु त्यांना जे काही बोधिसत्व असतात, बोधिसत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत, ठरलेल्या म्हणण्यापेक्षा ज्या काही घटना ते स्वतःच्या जीवनात घडून आणतात ते योग्य वेळेसच घडून आणतात. त्यांनी विद्यार्थी दशेतच त्यांना बुद्ध धर्माची आवड लागली, परंतु त्यांनी 1935 ला घोषणा केली एवढ्या येथे आणि त्या घोषणेचा पूर्णतः नागपूर येथे 1956 ला केली. म्हणजे जवळजवळ 21 वर्ष त्यांनी हा कालावधी घेतला, परंतु त्यासाठी वेळ लागला धम्म दीक्षा देण्यासाठी. परंतु त्यामागेही कारण आहे की समजा अगोदरच त्यांनी दीक्षा दिली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना दीक्षा मिळाली नसती. जेव्हा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि संविधान लिहिल्यानंतर त्यांचं कार्य जे आहे की जसं आपण उतारवयात लोक देवदेव करतात, धम्मकार्य करतात किंवा जिथं शांतता मिळेल अशा ठिकाणी राहतात, तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग ठरवलं की आपण धम्मदीक्षाचा सोहळा पार पाडायचा आणि तो सोहळा घेतला आणि सर्वांना बौद्ध धम्म दिला. आणि बौद्ध धम्म दिल्यानंतर त्यांनी ठरवलं होतं की मी सर्व भारत बौद्धमय करेल. आणि त्यांना नंतर काय एक 1-1.5 महिन्याचा वेळ मिळाला आणि त्यानंतर काय धम्म प्रचार प्रसाराला वेळ मिळाला नाही. परंतु त्यांनी जाता जाता म्हणजे आपण काय म्हणतो की एखाद्याचं आयुष्य इथपर्यंत संपलं, म्हणजे हे करायचं राहिलं ते करायचं राहिलं, परंतु बोधिसत्वाचं आयुष्यामध्ये काहीही करायचं राहत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व होते. त्यांनी आपल्यासाठी काही तुम्ही हे करा असं काही करायचं ठेवलं नाही. तर त्यामध्ये धम्म सुद्धा तुम्ही धम्माचा सुद्धा प्रचार प्रसार करा. मग प्रचार प्रसार कसा करायचा, तर त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहून ठेवला. म्हणून सर्व बौद्धांना एक खूप अशी व्यवस्थित दिशा मिळते. आणि त्या ग्रंथाचा आधार घेऊन अनेक ग्रंथाचा आधार घेऊन बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा आधार घेऊन आता सर्वजण बुद्धांचा धम्म प्रचार प्रसार करत आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बोधिसत्वाचं जे काही म्हणणं आहे, एक ना एक दिवस भारत हा बौद्धमय होईल आणि ही जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे. तर ही जी गाथा आहे, ही जी गाथा आहे नरसिंह गाथा, ज्या प्रसन्न चित्ताने यशोधरीने आपल्या भूतपूर्व पतीचा परिचय आपला पुत्र राहुल याला करून दिला, त्यावरून आपल्याला असं दिसतं की पतीचा त्यागाविषयी या यशोधरा मातेच्या मनात कोणताही प्रकारचा राग नाही, रोष नाही, क्षोभ नाही. त्या उलट यशोधरेला तिच्या पतीबद्दल खूप अशी अगाध श्रद्धा आणि अभिमान आहे की ज्या लोकहितासाठी सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला आणि त्यानंतर ते बुद्ध बनले आणि त्यामध्ये ते सफल झाले आणि या लोकहिताला त्यांनी त्यांचं जीवन वाहून घेतलं. आणि म्हणून आपल्या यशोधरेला आपल्या पुत्राच्या मनातही यशोधरेला वाटतं की आपल्या पुत्राच्या मनातही अशीच भावना जागृत व्हावी, म्हणून असं गौरवास्पद परिचय यशोधरेने करून दिलेला आहे. तर अशा प्रकारे खूप अशी सुंदर अशी गाथा मी माझ्या छोट्या मोठ्या अभ्यासातून आपल्याला दिलेली आहे, सांगितलेली आहे. तर आपण याचा आणखी अभ्यास करून आणखी त्याचा छान अर्थ लावून याचा अभ्यास करावा ही विनंती. आणि धम्मकार्यामध्ये आपल्या सर्वांचा वाटा नेहमीच असू द्यावा ही मी मंगल कामना व्यक्त करतो आणि मी पूर्ण विराम देतो. जय भीम.